ऑफ यू. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या विज्ञान विषयाच्या वर्गाच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपला टॉपिक सुरू होता प्रकाश. ओके, त्यानिमित्त आपण बोलत होतो विद्यार्थ्यांना, प्रकाशाचे गुणधर्म बघत होतो आपण. त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण गुणधर्म, जो गुणधर्म आपल्या आयुष्याशी खूप जास्ती लेवलवर जवळचा गुणधर्म आहे, तो गुणधर्म आपण पाहत होतो आणि त्याचं नाव होतं अपवर्तन. ओके, रिफ्रॅक्शन. हा जो रिफ्रॅक्शन होता याला आपण समजण्याचा प्रयत्न केला होता. काय होतं रिफ्रॅक्शनचा अर्थ? की जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा तो आपली जाण्याची दिशा बदलतो, है ना. ज्या दिशेने आपल्याला वाटते की तो जायला हवा त्या दिशेने न जाता तो कुठल्या तरी दुसऱ्या दिशेने जायला हवा. आता जी काल आपण डायग्राम काढली होती ती पुन्हा काढावी लागणार आहे आणि आय होप की तुम्हाला ती डायग्राम काढली आहे. मी असा खूपसा डिटेलमध्ये नाही काढत ती डायग्राम, पण पुढचं जे समजावायचं आहे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट डायग्राम आहे. हा एक ग्लास आहे, इकडे एअर आहे, इकडे सुद्धा काय एअर. ओके, एअर जो आहे तो विरळ माध्यम आहे. विरळ म्हणजे रेअर. ग्लास जो आहे तो घन माध्यम आहे म्हणजे डेन्सर. आणि पुन्हा इथे कोणता माध्यम आहे? विरळच माध्यम, रेअर. हे घन आणि हे विरळ हे म्हणजे जे घनता दाखवणारे शब्द आहेत, पण ही घनता म्हणजे ती घनता नव्हे जी आपण बाकीच्या याच्यामध्ये ओळखतो, है ना. म्हणजे आपण घनतेचा फॉर्म्युला कसा लिहिला होता? वस्तुमान भागिला आकारमान, असा फॉर्म्युला होता ना. ही घनता म्हणजे त्या हिशोबाची घनता नाही, याला आपण प्रकाशीय घनता म्हणतो. म्हणजे याला आपण ऑप्टिकल डेन्सिटी म्हणतो. ऑप्टिकल डेन्सिटी, ठीक आहे ना. प्रकाशीय घनता, त्या घनतेच्या रिलेशनमध्ये हे काय वेगवेगळे आहेत. मी उदाहरण एक सांगतो की जर आपण असं सपोज करा की एक बीकर घेतलं, ओके, आणि इथे आपण पाणी टाकलं. हे पाणी आहे आणि मग याच्यावर ऑइल टाकलं. ऑइलमध्ये तेल, तर आपल्याला असं दिसेल की हे जे तेल आहे हे पाण्याच्या वरती तरंगेल, है ना. तेल पाण्याच्या वरती तरंगेल. याचा अर्थ काय? का बरं असं झालं? कारण तेलाची घनता काय? घनता कमी आहे. ज्याची घनता कमी असते कोणती? आपली साधी घनता, जे वस्तुमानाशी संदर्भित असते. तर जे तेलाची घनता कमी आहे कोणापेक्षा? पाण्यापेक्षा. आणि पाण्याची घनता जास्त आहे. तर ज्याची घनता जास्त तो खाली, ज्याची घनता कमी तो वरती, असं दिसते आपल्याला. आता बघा, आता तुम्ही याला विरळ माध्यम आणि याला घन माध्यम म्हणायचं नाही, ठीक आहे ना. कोणत्या संदर्भात म्हणतो मी? याच्या संदर्भात. ओके, इथे तेलाची घनता कमी आहे, पण इथे प्रकाश काय होतो? प्रकाश जाताना असा प्रकाश आला, असा हे प्रकाश किरण. आता इथे प्रकाशाचा वेग आपण बघू तर आपल्याला माहित आहे विरळता जिथे जास्त असते तिथे प्रकाशाचा वेग काय असते? जास्त असते. जसं घनत्व वाढत गेलं माध्यमाचं तर प्रकाशाची घनता, प्रकाशाचा वेग सुद्धा काय असते? वाढत जाते. पण आपल्याला उलट दिसते. इथे जे विरळ माध्यम आहे ते इथे काय पाहिजे होतं? प्रकाशाचा वेग जास्त पाहिजे होता, पण इथे प्रकाशाचा वेग काय असतो? वेग कमी असतो. आणि इथे प्रकाशाचा वेग काय असतो? वेग जास्त असतो. याचा अर्थ कळला का तुम्हाला? याचा अर्थ बघा, ही जी घनता आहे
आपली जी साधी घनता आहे त्या घनतेनुसार तेलाची म्हणजे ऑइलची घनता कमी आहे, पाण्याची घनता काय आहे? जास्त आहे. पण जेव्हा आपण ऑप्टिकल डेन्सिटी म्हणू, प्रकाशीय घनतेबद्दल बोलू, तर त्यावेळेस आपल्याला दिसेल की तेलाची घनता जास्त आहे आणि पाण्याची घनता काय आहे? कमी आहे. कोणत्या सेन्समध्ये म्हणतोय मी? ऑप्टिकल डेन्सिटीच्या सेन्समध्ये म्हणतो, म्हणजे प्रकाशीय घनतेच्या सेन्समध्ये. तर त्यामुळे इथे घनता काय जास्त आहे, ऑप्टिकल डेन्सिटी, म्हणून इथे वेग कमी आहे प्रकाशाचा. आणि इथे काय आहे? इथे ऑप्टिकल डेन्सिटी कमी आहे, म्हणून इथे वेग काय जास्त आहे. तर ही जी डेन्सिटी, हे जे विरळ माध्यम, घन माध्यम आपण इथे लिहिलं आहे, हे आपण साध्या घनतेच्या स्वरूपात नाही लिहित आहे. हे प्रकाशीय घनता म्हणजे ऑप्टिकल डेन्सिटी या संदर्भात लिहितो. तर या दोन्ही टर्म्स वेगवेगळ्या आहेत, साधी घनता आणि प्रकाशीय घनता. आय होप तुम्हाला कळलं असेल. एकदा रिप्लाय करा. ऑप्टिकल डेन्सिटीचा कन्सेप्ट समजला का तुम्हाला? स्टुडंट्स प्लीज रिप्लाय. स्टुडंट्स रजतला पुन्हा समजून सांगायचं आहे. बरं मी पुन्हा सांगतो. नॉट टू वरी. मी पुन्हा हे सगळं समजून सांगतो, काळजी करू नका. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. सपोज करा हा एक बीकर आहे, ओके. इथे टाकलं पाणी, हे पाणी आहे, आणि हे इथे टाकलं हे तेल आहे, ठीक आहे. इथे मी प्रकाशीय घनताबद्दल बोलतो आणि इथे फक्त आपली साधी घनता, ठीक आहे. इथे प्रकाशीय घनता म्हणजे इथे मी लिहितो इंग्लिशमध्ये ऑप्टिकल डेन्सिटी आणि तिकडे आपली साधी डेन्सिटी. साधी डेन्सिटी म्हणजे कोणती? जी वस्तुमानावर आधारित असते. म्हणजे कसं? घनता बरोबर वस्तुमान भागीला आकारमान या घनतेची गोष्ट करतो, ठीक आहे. तर जर आपण साधी घनता बघितली तर तेलाची घनता काय? कमी आहे, आणि पाण्याची घनता काय? जास्त आहे. तेलाची घनता कमी, पाण्याची घनता जास्त, ठीक आहे. म्हणून तेल काय? पाण्याच्या वरती तरंगत आहे, ओके. पण जेव्हा ऑप्टिकल डेन्सिटी पाहू आपण, तर तेलाची ऑप्टिकल डेन्सिटी, प्रकाशीय घनता, हे काय? हे जास्त आहे, आणि पाण्याची ऑप्टिकल डेन्सिटी हे काय? कमी आहे. प्रकाशीय घनता, ऑप्टिकल डेन्सिटी म्हणजे काय होईल की जेव्हा आपण प्रकाशाला तेलामधून आणि पाण्यामधून या दोन्ही माध्यमातून पाठवण्याचा प्रयत्न करू, तर आपल्याला माहित आहे घनता जास्ती तर वेग प्रकाशाचा काय असतो? कमी. तर या जास्त घनतेच्या तेलामध्ये प्रकाशाचा वेग काय राहील विद्यार्थ्यांनो? तो होऊन जाईल कमी. आणि कमी घनतेच्या पाण्यामध्ये प्रकाशाचा वेग काय होऊन जाईल? वेग होऊन जाईल जास्त. मला फक्त हेच सांगायचं होतं या पॉइंटमध्ये की आपण काल जे बोललो ते घनता बोललो है ना, घनता. पण ती कुठली घनता? तर ती प्रकाशीय घनता आहे विद्यार्थी. प्रकाशीय घनतेच्या संदर्भात आपल्याला घ्यायचं. जर आपण या घनतेच्या संदर्भात बोललो तर प्रकाशाचा वेग कसा दिसेल आपल्याला? तेलाची घनता कमी आहे तर इथे प्रकाश काय होईल? वेगाने जाईल. आणि इथे घनता जास्त आहे, या घनतेची गोष्ट करतो, तर तेव्हा काय होईल? प्रकाश कमी वेगाने जाईल. पण अगदी त्याच्या उलट होते, कारण आपण जी ही घनता घेतो प्रकाशाच्या वेगाच्या संदर्भात, तेव्हा आपण साधी घनता न घेता प्रकाशीय घनता म्हणजे ऑप्टिकल डेन्सिटी घेतो, ठीक आहे ना. तर हे लक्षात ठेवायचं. आता मला सांगा, आता कळलं का? हॅव यू अंडरस्टूड नाव विद्यार्थ्यांनो? हा, ज्यांना मगाशी रिक्वेस्ट केला होता ते लोकांनी रिप्लाय केला तरी चालेल. येस. व्हेरी गुड. पुढे जाऊया. मग आपण या ठिकाणी, आता या ठिकाणी आल्यावर विरळ, घन आणि पुन्हा विरळ
प्रकाश किरण असा येतो, तिरपा येतो. आता तिरपा नाही पाठवला तर काय होईल ते नंतर आपण बघणारच आहोत. प्रकाश किरण असायला हा आपाती किरण, मी आता ते आपाती किरण वगैरे लिहत नाही. ओके, मग प्रकाश असा येईल कारण तो आता घन माध्यमात आला आणि पुन्हा प्रकाश काय होईल, असा निघून जाईल. ओके, प्रकाशाने आपली दिशा बदल केली, प्रकाशाने आपली दिशा बदल केली. सर आता आपण हे बघूया. इथे आपल्याला दिसेल की आपण कोन आय आणि कोन आर काढण्याचा प्रयत्न करू. मला पुन्हा ठीक आहे विद्यार्थी. तर इथे आपण कोन आय कोन आर असं काढलं होतं. इथे आय लिहिला होता म्हणजे तो आपाती कोन, इथे कोन आर होता कोणता, अपवर्तित कोन. अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. या ठिकाणी ही दुसरं अपवर्तन होत होतं, तर या अँगलला आपण आय म्हणालो होतो आणि याला आपण आर म्हणालो. ठीक आहे, आपाती कोन, अपवर्तित कोन. कालचे ते दोन स्टेटमेंट रिपीट करतो की जेव्हा प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात जाते तेव्हा जो प्रकाश किरण जात होता हे आपण काढून घेऊ. आपल्याला असं गृहीत धरतो की प्रकाश कसा जाईल, सरळ जाईल, पण तो ॲक्च्युली तसा जात नाही. तो बेसिकली काय होते, विरळमधून घनामध्ये जाताना तो स्तंभिकेकडे झुकतो. आणि जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरळ माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून काय असतो, दूर जातो. हे दोन स्टेटमेंट पाहिले होते. इथे आय ची किंमत काय होती, आय ची व्हॅल्यू जास्त होती आर पेक्षा आणि इथे आय ची व्हॅल्यू कमी होती आर पेक्षा. हे थोडक्यात कालचं रिव्हिजन, थोडक्यात कालचं रिव्हिजन. हा, ब्लर दिसत आहे, एकच प्रॉब्लेम. हां, थोडं लॉग इन लॉग आउट करून घ्या, क्लिअर दिसेल. ओके, ठीक आहे. हे आपण पाहिलं होतं. आता बघा, यानंतर आपल्याला पाहायचं आहे अपवर्तनाचे नियम. अपवर्तनाचे नियम हे तर कालपर्यंतच होता. आता अपवर्तनाचे नियम. तर जो पहिला नियम आहे तो नियम बघा, आपण काल परावर्तनाचे नियम पाहिले होते, लॉज ऑफ रिफ्लॅक्शन पाहिले होते. दुसरा आज आपण अपवर्तनाचे नियम पाहणार आहोत, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन बघणार आहोत. त्या दोघांमध्ये पहिले दोन लॉ सारखे आहेत. काय होता पहिला लॉ, की आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात राहते. इथेही अपवर्तन होत आहे, इथेही होत आहे. इथे हा आपाती किरण आहे, हा अपवर्तित किरण आहे आणि ही ब्ल्यू वाली स्तंभिका आहे. हे तीनही एकाच प्रतलात आहे, ते तुम्हाला दिसूनही राहिलं. ओके, जर या ठिकाणचं अपवर्तन पाहिलं तर हा आपाती किरण होईल, हा अपवर्तित किरण होईल आणि ही स्तंभिका राहील. तर याही ठिकाणी तीनही किरण किंवा तीनही रेषा कुठल्याही अपवर्तनात बघा, तीनही रेषा एकाच प्रतलात असल्या पाहिजे आणि त्या राहतातच. इथे हा बोर्ड प्रतल आहे, त्या बोर्ड या प्रतलावरच आपाती, अपवर्तित आणि स्तंभिका हे तीनही किरण एकाच प्रतलात दिसतात, म्हणजे बोर्डवर दिसतात. ओके विद्यार्थ्यांनो, हा पहिला नियम होता जो तुम्हाला काल मी डिटेलमध्ये समजून सांगितला. दुसरी गोष्ट ही आहे की जो आपाती किरण असतो, दुसरा लॉ, आणि अपवर्तित किरण असतो, हे दोन्ही किरण स्तंभिकेच्या आजूबाजूला राहतात. हा बघा, आपाती किरण या डाव्या बाजूला दिसतो या ठिकाणच्या अपवर्तनामध्ये आणि इथे अपवर्तित किरण उजव्या बाजूला दिसतो. ओके, इन्सिडेंस रे नॉर्मलच्या लेफ्टला आणि रिफ्रॅक्टेड रे नॉर्मलच्या राईटला. इथे सुद्धा तुम्हाला तसंच दिसते. काय, हा जो आपाती किरण येतो हा लेफ्टला आहे आणि हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे हा राईटला आहे, म्हणजे लेफ्ट राईट स्तंभिकेच्या आजूबाजूला दिसतात. तर हे दोन्ही नियम परावर्तनाच्या नियमामध्ये सुद्धा तसंच होतं. पहिले दोन आणि हे दोन मॅच होतात. तिसरा जो नियम आहे हा थोडासा वेगळा आहे. तिसरा नियम थोडासा समजावा लागेल.
मला एक आठवण करून सांगा तुम्ही की जो आपण परावर्तनाचे नियम शिकलो होतो त्याच्यामध्ये तिसरा नियम काय होता? परावर्तन जे होतं रिफ्लॅक्शन, त्यामध्ये हा येणारा आपाती किरण, ही स्तंभिका आणि हा अपवर्तित किरण. इथे कोण आय होता आणि इथे कोण आर होता. आणि आपण बघितलं होतं की कोण आय आणि कोण आर है ना, या दोघांची व्हॅल्यू काय होती? इक्वल होती. विद्यार्थ्यांनो, हा जो तिसरा रूल आहे परावर्तनाच्या बाबतीत, रिफ्लॅक्शनच्या बाबतीत, हा आय आणि आर मध्ये संबंध दाखवतो. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लॅक्शन या दोघांमध्ये संबंध दर्शवण्यासाठी हा तिसरा नियम होता. कुठे? रिफ्लॅक्शन म्हणजे परावर्तनामध्ये. इथे सुद्धा आम्हाला तिसरा नियम हाच बनवायचा आहे की इथे जो आय आणि आर राहील म्हणजे आपाती कोन आणि अपवर्तित कोन, इंग्लिशमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन यांच्यामधला संबंध आपल्याला दर्शवायचा आहे. तर रूल काय? तिसरा रूल काय? तिसरा नियम काय? तर बघा, मी तो रूल समजवतो. तिसरा रूल म्हणतो की हा जो आपाती कोन आहे, मी या ठिकाणचा घेतोय, या ठिकाणचं अपवर्तन कन्सिडर करतो. आता चांगल्याने आहे काय समजून नाही. हा कोन जो आय आहे, या आयची साईनची व्हॅल्यू, साईन. तर तुम्हाला माहित आहे हे जे तुम्ही 10th मध्ये शिकले आहे, साईन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, आठवते का? आठवत असेल तुम्हाला. मग हा जसा बघा टॅन, आणि जेव्हा कोन 45 डिग्री होते ते याची व्हॅल्यू किती होते? 1 होते. हे आठवते तुम्हाला? असं ट्रिग्नॉमेट्री आपण शिकलो आहोत 9th-10th मध्ये. ओके, तर टॅन 45 ची जशी व्हॅल्यू आहे, तर हा जो कोन आहे आय, कोन आय जो आहे इथला कोन, हा याची साईनची व्हॅल्यू काढा. हा मग मला थोडी लिहू, म्हणजे साईन आय काढू आपण. ठीक आहे. हा कोन काहीतरी असेल ना, 30 असेल, 40 असेल, 50 असेल, याची साईनची किंमत काढायची. जसं आपण टॅन 45 ची किंमत किती असते? 1 असते ना, तसं आपण साईन आय ची किंमत काढू. ओके, त्याला अपॉन मध्ये, त्याच्या भागीला कोन आर आहे म्हणजे अपवर्तित कोन आहे, याची पण काही व्हॅल्यू असेल. हा जर 50 डिग्री असेल तर हा होऊ शकते 40 आहे, 45 आहे, काहीतरी असेल या संदर्भात. तर याची सुद्धा साईनची व्हॅल्यू काढू. ठीक आहे. ओके, आणि जेव्हा या दोन व्हॅल्यूचं गुणोत्तर करू आपण, गुणोत्तर म्हणजे काय? अपॉन करू, डिव्हिजन करू, भागाकार करू, म्हणजे इथे काहीतरी व्हॅल्यू मिळेल, इथे काहीतरी व्हॅल्यू मिळेल, त्या व्हॅल्यूला त्या व्हॅल्यूशी भाग दिल्यानंतर आपल्याला परत एक आन्सर मिळेल. ते जे आन्सर राहील ते लक्षात ठेवायचं. समजा आपल्याला ती व्हॅल्यू काहीशी अशी मिळाली है ना, ते डिपेंड करेल की आयची किंमत किती आहे आणि आरची किंमत किती आहे. काय करतोय आपण विद्यार्थ्यांनो? आपण अपवर्तनाचा तिसरा नियम शिकण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तिसरा नियम अपवर्तनाचा कशामध्ये संबंध दाखवेल? तर आय आणि आर मध्ये संबंध. हा जो आय कोन आहे याची काही किंमत असेल, 50 डिग्री, 40 डिग्री, 60 डिग्री, 70 डिग्री, काहीच असेल ती व्हॅल्यू, आणि त्याच्या हिशोबाने आरची काही किंमत असेल. तर आरची जी काही किंमत असेल, काही असेल, ती असेल 30 असेल, 40 असेल, जी काय असेल, या दोघांच्या साईनच्या व्हॅल्यू काढायच्या ट्रिग्नॉमेट्रीवाला, आणि त्यांना भागाकार देऊन एक व्हॅल्यू काढायची, कॉन्स्टंट व्हॅल्यू. ठीक आहे. आता आयची किंमत जी होती, हा जो तिरपा आपाती किरण होता, याला थोडासा फिरवा म्हणजे आयची किंमत वाढवा. आता आय मोठा केला तर त्यानिमित्त आर पण थोडासा मोठा होईल है ना. म्हणजे आपण दुसऱ्या केसमध्ये पुन्हा दुसरा काढू, साईन आय डॅश म्हणतो मी अपॉन साईन आर डॅश म्हणतो. दुसरी व्हॅल्यू आहे. या कोणाला आपण थोडंसं झुकवलं, पहिले तो समजा 50 वर होता, आता झुकवलं तर तो 60 वर गेला. तर हा सपोज करा पहिले 45 होता, तर आता हा वाढून 50 होऊन गेला. म्हणजे दोघांमध्ये काय झालं? थोडासा फरक आहे, थोडी व्हॅल्यू आपण चेंज केली. यांची व्हॅल्यूज पण काढली, साईनच्या व्हॅल्यूज काढल्या, त्यांना आपण भाग दिला, आणि भाग दिल्यानंतर जे फायनल आन्सर दिसेल
ते फायनल आन्सर आपल्याला हेच मिळेल. पुन्हा जर आपण कित्येकही वेळा असं करण्याचा प्रयत्न करू है ना, आय चेंज करायचा, आयची व्हॅल्यू मोजून घ्यायची, त्यानिमित्त आर चेंज होईल, आरची व्हॅल्यू मोजली, दोघांच्या साईनच्या व्हॅल्यू काढल्या आणि साईनच्या व्हॅल्यूला डिवाइड केल्यानंतर भाग दिल्यानंतर फायनल आपल्याला आन्सर प्रत्येक वेळेस हेच मिळत जाईल. प्रत्येक वेळेस एकच गोष्ट मिळत जाईल. कळलं? मी आता जे त्रिकोणमिती रिलेटेड जे सांगितलं हे आय आणि आर मधलं तुम्हाला कळलं काय? एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांना. एकदा विद्यार्थ्यांना रिप्लाय करा. चला मी पुन्हा एकदा सांगतो, कोणाला प्रॉब्लेम आला वाटते. बघा, कोण आय आहे आणि कोण आर आहे. ठीक आहे. असा प्रकाश किरण येत होता तर मी म्हणतो कोण आय होता 50 डिग्री. अंदाजाने लिहितो की आय जेव्हा 50 होता तर आर असा समजा काहीतरी 40 डिग्री होता. इथे 50 साइन 50, इथे साइन 40 ठेवलं. यांच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेटरवर निघतात. तुमच्याकडे जर सायंटिफिक कॅल्क्युलेटर असेल तर तुम्ही काढू शकता. तर हे व्हॅल्यू काढल्या, ज्या काही व्हॅल्यू मिळाल्या 0 पॉईंट काहीतरी मिळतील दोन्ही केसमध्ये. इथे एक 0 पॉईंट समथिंग व्हॅल्यू होईल, इथे एक 0 पॉईंट समथिंग व्हॅल्यू होईल. या व्हॅल्यूला या व्हॅल्यू सोबत भागाकार करू आपण. भागाकार केला ना आपल्याला एक आन्सर मिळेल, ते आन्सर लिहून ठेवू. आता काय करायचं, हा आपाती किरण थोडासा वाढवून द्यायचा, म्हणजे थोडासा खालच्या बाजूने झुकवायचा, म्हणजे आय हा अँगल, आय हा कोन वाढायला लागेल. तर मी दुसऱ्या केसमध्ये म्हणतो आयची किंमत मी समजा 55 केली, तर इथे काहीतरी आयची किंमत 42.5 डिग्री झाली. आता आपल्याला ना माहिती आयची व्हॅल्यूच्या रिस्पेक्टमध्ये आर कसा चेंज होईल, मी अंदाजाने व्हॅल्यू देतो. आता पुन्हा इथे व्हॅल्यूज टाका 55 आणि 42.5. पुन्हा त्यांचे फायनल आन्सर काढा आणि जो शेवटचा आन्सर मिळेल तो आपल्याला तेच मिळेल जे पहिल्या केसमध्ये होतं. म्हणजे या माध्यमाच्या जोडीला या बिंदूवर आय आणि आर मध्ये आपल्याला हा संबंध दिसून पडतो आणि या संबंधालाच आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, यालाच म्हणतात अपवर्तनांक. यालाच म्हणतो आपण अपवर्तनांक, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कारण ही व्हॅल्यू काय येत आहे आपल्याला, कॉन्स्टंट येत आहे. कॉन्स्टंट येत आहे म्हणजे याचा अर्थ काय की दिलेल्या आपाती कोणाला धरून जो काही अपवर्तित कोण आहे त्यांच्या साइनचा गुणोत्तर हा एका विशिष्ट माध्यमांसाठी नेहमी काय असतो, कॉन्स्टंट असतो, नेहमी स्थिर असतो. ती व्हॅल्यू बदलत नाही. ती व्हॅल्यू या ठिकाणी तुम्ही कितीही आपाती किरणाला झुकवलं, कितीही अँगल बदलून केलं तरी आपल्याला नेहमी तीच कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळत राहणार. म्हणजे ही व्हॅल्यू काय फिक्स्ड आहे. तर ही व्हॅल्यू जे फिक्स्ड आहे त्या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणतो, अपवर्तनांक म्हणतो, किंवा यालाच आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. विद्यार्थ्यांनो एकदा सांगा, तुम्हाला कळलं अपवर्तनांक? काचेची घनता दरवेळी सारखी गृहीत धरावे का? बिलकुल बिलकुल. काच आपण बदलवला का? नाही. काचेचे कंपोजिशन बदलले का? नाही. काच तोच आहे. काच तोच आहे, तर मग तोच काच असल्यामुळे इथे घनता ऑप्टिकल डेन्सिटी नेहमी काय राहील, सेम राहील. ओके. जर इथे मी काच बदल करतोय तर ऑप्टिकल डेन्सिटी बदलू शकते आणि बदलली तर प्रकाशाचा वेगही बदलू शकतो. ओके. पहिले तुम्ही सांगा, तुम्हाला अपवर्तनांक समजला का? अपवर्तनांक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कळला का? ते रिप्लाय करा. ठीक आहे. चला आता थोडं व्यवस्थित लिहू. ओके. तर हा जो अपवर्तनांक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, याला या सिम्बॉलने दर्शवितात. ओके. काय? साइन आय भागीला साइन आर. ठीक आहे. पण हा अपवर्तनांक आहे कोणाचा?
हा अपवर्तनांक आहे कोणाचा? तर हा अपवर्तनांक जो टर्म घेतली ना आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे कोणाचा? तर हा नेहमी दुसऱ्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो आणि हा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात सांगितला जातो. म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो की हा जो अपवर्तनांक आहे हा आहे दुसऱ्या माध्यमाचा, पण आहे तो पहिल्या माध्यमाच्या संदर्भात. याला वाचन कसं करायचं? दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या संदर्भात बरोबर sin i अपॉन sin r. इंग्लिशमध्ये कसं वाचायचं याला? की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. कारण इथे जेव्हा आपण ही व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते म्हणतो ना, तर इथे माध्यम पण तेच पाहिजे. जर माध्यम बदल झाले तर ती व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार नाही. याला आपण दुसऱ्या स्टाईलने असंही लिहू शकतो. काय? इथे काय घेतलं होतं आपण? ग्लास. दुसरं माध्यम आपण ग्लास बनवू आणि पहिलं काय होतं? एअर होतं. तर एक तर तुम्ही अशी मांडणी करा किंवा अशी करा, दोनपैकी एक करावीच लागते. कारण आपण जे अपवर्तनांक काढतो ते माध्यमांच्या जोडी करता काढतो. म्हणजे आता बघा जोडी कशी घेतली माध्यमांची, तर आपण बघू इथे एअर होती, हवा होती, इथे ग्लास होता. तर या संदर्भात, या जोडीच्या संदर्भात काही अपवर्तनांक निघेल. असंही करू शकतो मी की इथे मी वॉटर घेतो आणि इथे मी ग्लास घेतो. आता बघा इथेही कुणाचा अपवर्तनांक कोणाचा निघतो? दुसऱ्या माध्यमाचा. तर इथे दुसरं माध्यम कोणतं आहे? ग्लास. इथे दुसरं माध्यम कोणतं आहे? ते ग्लासच आहे. पण इथे दोन्ही वेळेस ग्लासचा अपवर्तनांक वेगवेगळा आहे. काय येईल? कारण प्रत्येक वेळेस पहिला माध्यम हा वेगवेगळा आहे. म्हणून माध्यमाच्या जोडी करता अपवर्तनांक किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ओनली स्टँड्स फॉर द पेअर ऑफ मीडियम. जोडीच्या संदर्भातच तो लागू करण्यात येतो. म्हणून त्याला लिहिताना अपवर्तनांक आपण असंच लिहितो 2, 1 किंवा अपवर्तनांक दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात. कारण या जोड्या आपण कितीही बनवू शकतो ना. होऊ शकते मी इथे आता ऑइल ठेवेल, इथे काच ठेवेल, तर काचेचा अपवर्तनांक प्रत्येक वेळेस बदलत जाईल. कारण हेच राहील. कारण काय राहील की पहिला माध्यम चेंज होत आहे. म्हणून माध्यमांच्या जोडी करता अपवर्तनांक लावला जातो. स्टुडंट्स येस एन पण घेतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, रिप्लाय हॅव यू अंडरस्टूड नाउ? अपवर्तनांक समजला का? अपवर्तनांक समजला का? येस व्हेरी गुड. आता काय होते की बघा मी आणखी एक माध्यमाची जोडी लिहितो. आपण काचेचाच काढतो. इथे मी ऑइल ठेवतो आणि इथे मी काच घेतो. आता बघा जेव्हा मी अपवर्तनांक काढेल तर दुसरं माध्यम इथे ग्लासच आहे, इथे ग्लास आहे आणि इथे ग्लास आहे म्हणजे काच आहे. इथे तुम्ही अपवर्तनांक काढाल, इथे काढाल आणि इथे काढाल, तिघांमध्ये वेगवेगळी व्हॅल्यू येईल. वेगवेगळी व्हॅल्यू येण्याचं रिझन हेच राहील की पहिला माध्यम प्रत्येक ठिकाणी काय वेगळा. मग मी काचेचा कोणता अपवर्तनांक, ग्लासचा कोणता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स स्टँडर्ड घेऊ? स्टँडर्ड कोणाला म्हणतो? हवेसोबत जेव्हा तो जोडी बनवतो तेव्हा तो स्टँडर्ड असतो. पाण्यासोबत बनवतो तेव्हा, की ऑइलच्या संदर्भात घेतो तेव्हा. तर हे तीनही नॉन स्टँडर्ड आहेत. हे लोक काय करतात म्हणजे कुठल्याही माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा आहे यांनी एक विशिष्ट जोडी बनवली. जोही माध्यम असेल, समजा इथे आपण काच बद्दल डिस्कस करतोय ना, इथे हा ग्लास घ्यायचा आणि या ठिकाणी निर्वात पोकळी घ्यायची. या ठिकाणी निर्वात पोकळी घ्यायची. मग यावेळेस कसं होईल, आपण अपवर्तनांक कसा लिहू? ग्लास लिहू आणि इथे लिहायची काही गरज नाही. इथे लिहायची काही गरज नाही कारण इथे व्हॅक्यूम आहे, निर्वात पोकळी आहे. तर जेव्हा आपण असा अपवर्तनांक काढतो, जेव्हा आपण पहिलं माध्यम निर्वात पोकळी घेतो आणि दुसरं माध्यम आपण जो काही असेल
है ना, जो काही असेल म्हणजे ज्याचं काढायचं आहे आपल्याला. इथे काचेचा उदाहरण घेतलं आपण, तर काचेचा अपवर्तनांक काढायचा आहे, पण संदर्भ कोणता घेतोय आपण? निर्वात पोकळीचा. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, याला आपण दुसरं नाव देतो, याला म्हणतो आपण शुद्ध अपवर्तनांक. काय म्हणतो विद्यार्थ्यांना? शुद्ध अपवर्तनांक म्हणजे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एका परीक्षेत प्रश्न आला होता. परीक्षेत प्रश्न आला होता की ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या जेव्हा आपण कुठल्याही मटेरियलचं काढतो तेव्हा पहिलं माध्यम आपण काय गृहीत धरतो? तर पहिलं माध्यम त्या ठिकाणी काय असते? निर्वात पोकळी. जेव्हा निर्वात पोकळीच्या संदर्भात आपण कुठल्याही माध्यमाचा अपवर्तनांक काढतो तेव्हा त्या अपवर्तनांकाला शुद्ध अपवर्तनांक म्हणायचं, आणि तो अपवर्तनांक त्या माध्यमाचा स्टँडर्ड किंवा आपण त्याला काय म्हणू, एकदम अप टू डेट अपवर्तनांक असतो. म्हणजे असंच समजा, मी आता इथे काचेचा काढला, जर मी इथे वॉटर ठेवला, म्हणजे निर्वात पोकळी आणि वॉटर असं बनवलं, तर मला अपवर्तनांक मिळेल. कोणाचा? पाण्याचा मिळेल. आणि तो कोणता राहील? शुद्ध अपवर्तनांक. मी इथे निर्वात पोकळी आणि ऑइल असे दोन मीडियम घेतले, ऑइल, तर मग ऑइलचा अपवर्तनांक निघेल आणि तो सुद्धा काय राहील? शुद्ध अपवर्तनांक राहील, म्हणजे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स राहील. तर जेव्हा पण आपण अपवर्तनांक डिस्कस करतो तेव्हा आपण शुद्ध अपवर्तनांकाकडेच लक्ष देतो. कारण तसं पाहिलं तर माध्यमांच्या जोड्या बदलवून आपण कितीही वेगवेगळे एकाच मटेरियलचे वेगवेगळे अपवर्तनांक काढू शकतो. पण तसं टाळायसाठी है ना, एकाच मटेरियलचे 10 अपवर्तनांकांच्या व्हॅल्यू निघाल्या तर आपण गृहीत धरणं कठीण होऊन जाईल. त्याच्यासाठी यांनी हा नवीन कन्सेप्ट आणला, शुद्ध अपवर्तनांक. यामध्ये आपल्याला पहिलं माध्यम नेहमी निर्वात पोकळी किंवा व्हॅक्यूम घ्यावं लागतं. आय होप विद्यार्थ्यांना तुम्हाला कळलं असेल. एकदा रिप्लाय करा. स्टुडंट्स प्लीज रिप्लाय. हॅव यू अंडरस्टूड? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ठीक आहे. आता बघा, जर मला कोणी म्हटलं की एखादी माध्यम आहे, त्या माध्यमाचा अपवर्तनांक काढा. ठीक आहे, मी काढायला घेतो, ते माध्यम ठेवतो. समजा काचच दिला कोणी आणून, काचेचा अपवर्तनांक मला काढायला लावला. आता याच्यात मला प्रॉब्लेम काय? अपवर्तनांक काढण्यासाठी मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे आय आणि आर. जर मला आय आणि आरच्या किमती माहिती झाल्या तर मी साईनच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेटरवरून काढू शकतो, भागाकार पण कॅल्क्युलेटरवरून करू शकतो, आणि माझं फायनल आन्सर मी तुम्हाला देऊ शकतो, है ना. म्हणजे माझ्या हातात काय व्हॅल्यूज असायला पाहिजे? तर आपाती कोणाची किंमत आणि अपवर्तित कोणाची किंमत, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हे पाहिजे. चला मी अँगल ऑफ इन्सिडन्स मोजून घेईल, कसा तरी मोजून घेईल. ॲक्युरेट पाहिजे ना, तिथे ॲक्युरेटली मोजला. बाहेर आहे ना, हवेत आहे तर मोजता येईल. पण विद्यार्थ्यांनो, आता मी हे काचेच्या आतमध्ये जो आर कोण बनला, अपवर्तित कोण बनला, हा कसा मोजू? काचेच्या आतमध्ये कसा मोजू? ठीक आहे, काचेच्या आतमध्ये एकदा दिसते आतमधलं तर मोजूनही घेतलं. जर इथे पाणी असेल आणि इथे ऑइल असेल तर आता कसे मोजू कोण? तर अशा वेळेस आपण काय करतो, एक्झॅक्ट कोण मोजू शकत नाही, आणि जेव्हा एक्झॅक्ट कोण मोजू शकत नाही त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट अपवर्तनांकाची किंमत मिळत नाही. मग यांनी काय केलं, सायंटिस्टनी एक नवीन फॉर्म्युला बनवला अपवर्तनांकासाठी, आणि तो फॉर्म्युला सिंपल आहे. म्हणजे कसा? तोही फॉर्म्युला आपण असाच लिहितो की समजा मी इथे ग्लास लिहितो, इथे एअर लिहितो, ओके, आणि इथे लिहितो V1/V2. हा एक दुसरा फॉर्म्युला आहे अपवर्तनांकाचा. काय? काचेचा अपवर्तनांक हवेच्या संदर्भात बरोबर हवेमधील प्रकाशाचा वेग भागीला काचेमधील प्रकाशाचा वेग. ओके, म्हणजे वेगाच्या संदर्भात दिलेला हा एक सूत्र आहे. इंग्लिशमध्ये कसं?
refractive index of glass with respect to air is equals to velocity of light in air upon velocity of light in glass. म्हणजे हा असा लिहूया V1 काय पहिल्या माध्यमातील वेग पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग आणि V2 काय विद्यार्थ्यांनो तर दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. तर जर आम्हाला प्रकाशाचे वेग वेगवेगळ्या माध्यमात माहिती आहे तर वेगवेगळ्या वेगांचा गुणोत्तर काढून किंवा रेशो काढून आम्ही एखाद्या पर्टिक्युलर मटेरियलचा अपवर्तनांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढू शकतो. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवायचा. बघा तुम्हाला गणित न्यूमरिकल्स जे आहे ते या बेसिसवर नाही येतील कारण इथे आयच्या व्हॅल्यू जरी त्यांनी दिल्या तर आपण साईनची व्हॅल्यू काढू नाही शकत. आम्हाला साईनच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज माहीत आहेत. साईन 30, साईन 45, साईन 50, साईन 0, साईन 60, 50 नाही साईन 60, 90 इथपर्यंत आपलं 10वीमध्ये बघितलं होतं. हे स्टँडर्ड अँगल्सच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. पण जर कोणी म्हटलं साईन 55 काढून द्या, साईन 60 काढा, 60मधून 63 काढा किंवा पॉईंटमध्ये विचारलं तर यांच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी एक तर आपल्याकडे कॅल्क्युलेटर असावं लागतं किंवा लॉग टेबल असावं लागतं. तर हे आपल्याला परीक्षेत अवेलेबल नसतात म्हणून या रिलेटेड प्रश्न तर विचारणार नाही. हां तो प्रश्न या रिलेटेड विचारू शकतो की एका माध्यमाचा अपवर्तनांक काढा आणि 2 माध्यमातील वेग आपल्याला दिलेले राहतील तर आपण ते काढू शकतो. ते न्यूमरिकल्सच्या वेळेस मी घेणार. तर विद्यार्थ्यांनो इथे अपवर्तनांक संपतोय म्हणजे आपण अपवर्तनाचे 3 नियम लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हे 3ही नियम पाहिले. पहिला दुसरा नियम हा सोपा होता, सिंपल होता. तिसरा जो नियम असतो तो आय आणि आर मध्ये असलेला संबंध दर्शवतो. इथे आपल्याला आय आणि आर मध्ये असलेला संबंध दिसतो आहे आणि तो जो संबंध आहे त्यालाच आपण अपवर्तनांक किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं नाव दिलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो इथे अपवर्तनांक संपतोय. तुम्ही एकदा रिप्लाय करा की सगळं क्लिअर आहे किंवा काही क्वेश्चन असेल तर विचारा. हां 3 माध्यम असतील तर 1 मिनिट सांगतो. बिलकुल अपवर्तनांक काढता येतो. हां कोणीतरी विचारलं की 3 माध्यम असतील तर काय होईल. कोणीतरी विचारलं की जर माध्यम 3 असतील तर काय होईल. बघा माध्यम 3 असतील तरी आपल्याला लक्ष हे ठेवायचं आहे की कोणत्या माध्यमातून कोणत्या माध्यमामध्ये प्रकाश चालला. सपोज करा असं हा एक माध्यम आहे, इकडे हा दुसरा माध्यम. ओके इथे असं समजा इथे ऑइल आहे ना आणि इथे वॉटर आहे. ओके आता प्रकाश किरण असा आला, असा झाला, तो असा गेला. इथे तर हवा होती, एअर. ठीक आहे. आता इथे एअर आहे तर आपण पॉइंट कोणता सिलेक्ट करू जिथे अपवर्तनांक होत आहे. कुठं होत आहे तर आपल्याला दिसते या बिंदूवर अपवर्तन होत आहे. तर या बिंदूमध्ये बघा की प्रकाश किरण कोणत्या माध्यमातून येतो आहे आणि कोणत्या माध्यमात जात आहे. तर आपल्याला दिसते हवेमध्ये येत आहे आणि ऑइलमध्ये चालला. तर याच्या वेळेस आमचा फॉर्म्युला असाच बनेल. अपवर्तनांक कोणाचा ऑइलचा, कोणाच्या संदर्भात हवेच्या संदर्भात. आपण तिसरा माध्यम कन्सिडरच नाही करत. पण जर प्रकाश किरण असा आला आणि तो असा गेला तर आता इथे अपवर्तन होत आहे ना. तर आता या संदर्भात लिहिताना मला असं लिहावं लागेल, इथे वॉटर लिहावं लागेल आणि इथे मला एअर लिहावं है ना. असे 3 माध्यमे राहू शकतात विद्यार्थ्यांना. असा म्हणजे इथे एअर आहे, इथे काय समजा ऑइल आहे आणि इथे वॉटर आहे. एकत्र 3 माध्यम आहेत ना. पाण्याचा ग्लास आहे, त्याच्यामध्ये अर्ध ग्लास पाणी आहे, त्याच्यावरती ऑइल टाकलं, ऑइल त्याच्यावरती आहे आणि ओपन ग्लास असल्यामुळे वरती काय एअर.
पण जेव्हा हा प्रकाश किरण असा शिरेल, इकडे शिरेल, असा काहीतरी होईल, तर मी अपवर्तनांक कुठं कुठं होत आहे हे पाहू. या ठिकाणी अपवर्तनांक 3 जागी होतोय. अपवर्तनांक नाही, अपवर्तन कुठे कुठे होतोय? इथे होत आहे, इथे होत आहे आणि इथे होत आहे. तर या ठिकाणचं जर मी अपवर्तन काढतो तर ते ऑइलचं निघेल. कोणाच्या संदर्भात? एअरच्या संदर्भात. या ठिकाणी काढलं तर वॉटरचं मिळेल अपवर्तनांक. कोणाच्या संदर्भात? ऑइलच्या संदर्भात. आणि या ठिकाणी काढलं तर परत इथे शेवटी काय? एअरच आहे ना. तर या बिंदूवर जे अपवर्तन घडत आहे, या ठिकाणी अपवर्तनांक काढला तर मला हवेचा अपवर्तनांक मिळेल. कोणाच्या संदर्भात? पाण्याच्या संदर्भात. तर जिथे ज्या माध्यमातून म्हणजे येणारं माध्यम, जिथे आपाती किरण आहे आणि जिथे अपवर्तित किरण आहे, त्या दोन माध्यमांनाच आपल्याला कन्सिडर करावं लागते जेव्हा आपण अपवर्तनांक काढतो. बाकीचे आसपासच्या माध्यमाचा काहीही इफेक्ट अपवर्तनांकावर होत नाही. आय होप ज्यांनी प्रश्न विचारला त्याला कळलं असेल. स्टुडंट प्लीज रिप्लाय, हॅव यू अंडरस्टूड? येस, ठीक आहे. तर सगळ्यांना आता क्लिअर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता याच्यावर आधारित एक इम्पॉर्टंट गुणधर्म पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, अपवर्तनाबद्दल काहीही प्रश्न असेल तर आता विचारून घ्या, कारण आपल्याकडे डायग्राम रेडी आहे. डायग्राम रेडी आहे, तर काही डाऊट असेल तर विचारा, कारण आता मी ही रब करणार आहे. मग जर तुम्ही शेवटी विचारला तर मग पुन्हा डायग्राम काढावी लागेल, वेळ लागतो त्याला. तर काही क्वेश्चन असतील तर आता विचारलेले बरे राहतील. स्टुडंट्स नाही तर मग मी पुढे जातो. तर नो क्वेश्चन. चला नेक्स्ट बघूया. तो नेक्स्ट आहे पूर्ण अंतर्गत परावर्तन. इम्पॉर्टंट आहे. एक्झाम मध्ये 2-3दा विचारलाय. इंग्लिश मध्ये टोटल इंटरनल रिफ्लॅक्शन. टोटल इंटरनल रिफ्लॅक्शन, पूर्ण अंतर्गत परावर्तन. चला एक सिंपल रिव्हिजन. सपोज करा इकडे विरळ माध्यम आणि या ठिकाणी घन माध्यम, रेअरर मीडियम अँड डेन्सर मीडियम. ओके. तर काय होते? तर तुम्ही पाहिलं होतं, जर इथे स्तंभिका असेल, इथे जर स्तंभिका असेल तर प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात जेव्हा येतो तेव्हा त्याला जायचं असते असं, पण तो असा न जाता स्तंभिकेकडे झुकतो. म्हणजे तो अशा डायरेक्शन मध्ये झुकतो. असं जायचं होतं त्याला, तो असा गेला. म्हणजे विरळ माध्यमातून घन माध्यमाकडे मधून प्रकाश जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो, हे आपल्याला माहिती आहे. आता याचं उलट करा. आता माध्यम असं घेऊया, इथे घेऊया घन माध्यम आणि इकडे घेऊया विरळ माध्यम. इकडे घन आणि इकडे विरळ माध्यम. परत इथे स्तंभिका ड्रॉ करू. ओके, इथे स्तंभिका ड्रॉ करू. आता घन माध्यमातून जेव्हा प्रकाश किरण विरळ माध्यमामध्ये निघतो है ना, तर तो प्रकाश किरण जायला असा पाहिजे होता, पण तो असा न जाता तो असा जातो है ना. म्हणजे आपण काय म्हणतो, तो म्हणजे निघणारा अपवर्तित प्रकाश किरण हा स्तंभिकेपासून दूर जातो. स्तंभिकेपासून दूर जातो. हे 2 पॉइंट कालही समजवले होते, आज क्लास सुरू झाला तेव्हाही समजवलं आणि मी पुन्हा एकदा समजावून सांगितलं. याच्यामधला हा जो आहे घनमधून विरळमध्ये प्रकाशाचं निघणं, एकदा मला सांगा की हे समजलं का? हे जर समजलं असेल तरच हा टॉपिक समजेल. हे जे मी इथे सेकंड फिगर काढली ही तुम्हा सगळ्यांना समजली? एकदा रिप्लाय करा लास्ट. इफ यू से येस देन वी विल गो अहेड. येस, एव्हरीबडी इज रिप्लाइंग. ओके, चला चला.
आता बघा असंच मी करतो की असा समजा काच आहे, हा काच आहे, म्हणजे कोणतं माध्यम आहे? घन माध्यम है ना. हे माध्यम आहे घन माध्यम म्हणजे डेन्सर मीडियम. आणि इथे आहे सपोज करा एअर, म्हणजे हे आहे एअर आहे, तर मग आपण याला म्हणून घ्या विरळ माध्यम म्हणजे रेअर. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण एक नॉर्मल ड्रॉ करून घेऊ. आणि असं समजा आता प्रकाश किरण घन माध्यमातून येईल आणि तो विरळ माध्यमामध्ये निघेल, म्हणजे काचेमधून हवेमध्ये निघेल. तर आपण एक व्हॅल्यू बघूया की सपोज करा असा प्रकाश किरण आला आणि आता तो विरळमध्ये जायचा आहे, तर तो स्तंभिकेपासून थोडा काय होईल? दूर जाईल है ना. स्तंभिकेपासून दूर जातो, या नियमाप्रमाणे थोडा दूर जातो. म्हणजे आपाती किरण असा आहे तर अपवर्तित किरण असा आहे, घनामधून विरळमध्ये. आता आपण काय करू की हा जो आपाती किरण आहे, या आपाती किरणाचा हा जो कोन दिसतो ना, हा कोन आय आहे है ना, कोन आय आहे. तर या आयची किंमत वाढवून देऊ, आयची किंमत वाढवून देऊ. वाढवायची कशी? तर असं समजा हा कोन आय बनतोय ना, तर या आपाती किरणाला थोडं आपण चुकवून देऊ. तर हा इथे होता, इथे चुकला, म्हणजे ऑटोमॅटिक काय झाला? आपाती कोनाची व्हॅल्यू वाढली, अँगल ऑफ इन्सिडन्सची व्हॅल्यू वाढली. म्हणजे मी आता असं करतो की मी सेकंड फिगर ड्रॉ करतो की ते असा आहे, हे सेकंड, हे फर्स्ट होतं. ओके. तर आता हा कुठं जाईल? अपवर्तित कोन. मी याला लिहितो हा 1' होता, पण जसा आपण हा कोन चुकवला, आयची किंमत वाढवली, तर हा काय होईल? आणखी स्तंभिकेपासून दूर जाईल, म्हणजे 2' होईल. इथे आयची व्हॅल्यू वाढली, तर मग इथे काय होईल? आरची पण व्हॅल्यू वाढेल. पहिले आर एवढा होता है ना, आता आर एवढा होऊन गेला. इथे आय काय झाला? आय वाढून गेला, असा वाढला आहे. आणखी आपण वाढवला, आणखी मी वाढवला, म्हणजे आता प्रकाश किरण हा 3ऱ्या नंबरवर येतोय. तर हा जो आहे प्रकाश किरण हा इतका वाढून जाईल की हा ऑटोमॅटिकली या जो काच आणि हवा यांची जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीला समांतर निघेल. कळलं का? म्हणजे इथे आयची व्हॅल्यू आपण वाढवत आहोत, इथे आरची व्हॅल्यू पण वाढत आहे. एक वेळ अशी येईल की हा जो आर किंवा अपवर्तित किरण निघत आहे, हा अगदी प्रकाश म्हणतो काचेच्या आणि हवेच्या बाउंड्रीवर, सीमेवर जाऊन भिडून जातो एक्झॅक्टली. म्हणजे आम्ही काय म्हणणार की इथे आता हा आर जो आहे, या आरची किंमत किती बनताना दिसते आपल्याला? इथे आपल्याला दिसते 90 डिग्री, 90 डिग्री बनते है ना. आता 90 डिग्री जेव्हा इथे आरची व्हॅल्यू झाली, त्यावेळेस आयची व्हॅल्यू काय होती? आयची व्हॅल्यू ही होती. ओके. तर जसं आपण आय वाढवत गेल्यास अपवर्तित किरण पुन्हा आपला कोन वाढवत राहतो आणि एका वेळेस तो डायरेक्टली येऊन काय करतो विद्यार्थ्यांनो? 1 सेकंड. तो डायरेक्टली येऊन या सीमेवरच येऊन जातो अपवर्तित कोन. बघा हे अशी फिगर आहे, तुम्ही थोडं समजा. असं होतं, हा इकडे वाढवला, हा इकडे गेला, हा असा वाढवला, हा असा होऊन गेला. एक्झॅक्टली तो बाउंड्रीवर भिडला, म्हणजे तो स्तंभिकेशी 90 डिग्रीच्या कोनावर आला. यावेळेस जे आयची किंमत आहे, या खास करून जेव्हा इथे 90 डिग्रीचा कोन बनतो, या कोन आयला आपण काय म्हणतो? क्रांतिक कोन म्हणतो. क्रांतिक कोन इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो क्रिटिकल अँगल. ठीक आहे. आता याच्यानंतर काय होईल? याच्यानंतर जर मी आता थोडीही आयची व्हॅल्यू वाढवली विद्यार्थ्यांना,
थोडाही आणखी आयला झुकवला तर हा जो आपाती किरण आहे तो इकडे जो अपवर्तित बनून निघणार आहे तर तो आतापर्यंत असा होता, तो आता काय करेल, तो परत सरळ इकडे निघून जाईल. म्हणजे क्रांतिक कोनाच्या वरती जर आय ची किंमत वाढवली, क्रांतिक कोनाच्या वरती जर आपाती कोनाचं मूल्य वाढवलं तर येणारा प्रकाश किरण हा परत त्याच माध्यमात येऊन जातो ज्या माध्यमातून तो आलेला होता. म्हणजे आतापर्यंत कसं सुरू होतं क्रांतिक कोनाच्या अगोदरपर्यंत की घन माध्यमातून प्रकाश किरण विरळ माध्यमात निघत होता. पण क्रांतिक कोन जेव्हा बनला तेव्हा येणारा आपाती किरण तर घन माध्यमात आहे, पण निघणारा जो अपवर्तित किरण आहे तो अगदी बाउंड्रीवर आला, 90 डिग्रीच्या कोनावर आला. आणि आता घन माध्यमातच आपाती कोन थोडा वाढवला तर जो तो अपवर्तित किरण आहे तो आता त्याच माध्यमात बाउन्स बॅक होऊन जाईल, त्याच माध्यमात परत जाईल. ओके, मग मला सांगा, ज्या माध्यमातून प्रकाश किरण येतो आणि त्याच माध्यमात जेव्हा जातो याला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, तर याला आपण परावर्तन म्हणतो, रिफ्लॅक्शन म्हणतो ना, रिफ्लॅक्शन म्हणतो. तर जेव्हा असं होते तेव्हा आपण नाव काय घेतो, पूर्ण अंतर्गत परावर्तन. पूर्ण अंतर्गत परावर्तन म्हणजे काय, ज्या माध्यमातून प्रकाश किरण आले त्याच माध्यमातून निघून गेले, त्याच माध्यमात परावर्तित होऊन गेले, रिफ्लॅक्शन होऊन गेलं त्यांचं. स्टुडंट एक गोष्ट नोटीस करा की इथे होत तर शेवटी परावर्तनच आहे, पण हे परावर्तन घडलं कशामुळे, तर हे परावर्तन घडलं अपवर्तनामुळे. शेवटी इथे रिफ्लॅक्शनच होत आहे, पण हे रिफ्लॅक्शन घडण्यामागे रिझन काय, तर इथे याच्या अगोदर काय झालं, रिफ्रॅक्शन झालं है ना. तर अपवर्तनामुळे घडलेलं हे परावर्तन आहे है ना, रिफ्रॅक्शनमुळे घडलेलं हे रिफ्लॅक्शन आहे. म्हणून याला पूर्ण अंतर्गत परावर्तन म्हणतात. रिअली कॉम्प्लिकेटेड. एकदा पुन्हा बघा आणि सांगा, रिप्लाय करा की तुम्हाला कळलं का. स्टुडंट्स, हॅव यू अंडरस्टूड? प्लीज रिप्लाय. Yes, each and everyone is giving correct answer. Very good, very good. So all of you have understood. सगळ्यांना कळलं. आता बघा, याचे उदाहरण पेपरमध्ये विचारले होते. कोणते होते उदाहरण, तर हिरा चकाकणे. हिरा चकाकणे का बरं आपल्याला हिरा खूपच जास्ती चमकताना दिसतो, हिरा का बरं अति जास्त चमकताना दिसतो, तर याचं कारण आहे की तिथे पूर्ण अंतर्गत परावर्तन होत असतं. विद्यार्थ्यांनो, हिरा हा एक स्टोन आहे ना, कार्बनने बनलेला एक स्टोन आहे, खडक आहे. तो जेव्हा जमिनीच्या आतमधून काढतात तर तो काय तेवढाच चमकदार असतो का जेवढा तो दागिन्यामध्ये लावल्यानंतर चमकतो. तो विद्यार्थ्यांनो, जेव्हा तो जमिनीतून सापडतो तर तो काय काहीसा चमकदार नसतो. हिरा चमकतो केव्हा, जेव्हा त्या हिऱ्याला पैलू पाडले जातात, म्हणजे त्याची कटिंग केली जाते. ते कटिंग अशा विशिष्ट प्रकारे केली जाते की ते कटिंग केल्यानंतर तो हिरा अधिक चमकदार होतो. आणि तो चमकदार का होतो, कारण तिथे संपूर्ण किंवा पूर्ण अंतर्गत परावर्तन म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लॅक्शन घडून येते. वेळोवेळी त्या हिऱ्यामधनं आतमध्ये जाणारे प्रकाश किरण तिथल्या तिथे फिरून परत रिफ्लॅक्ट होतात, त्याच माध्यमात रिफ्लॅक्ट होतात. आणि याच्यामुळे काय होतं, चकाकणं वाढून जातं है ना. तर नॉर्मल काचेचा तुकडा घ्या आणि एक हिरा घ्या, तर हिऱ्यामध्ये बघा तुम्ही विशिष्ट असे पैलू पडलेले असतात. हिरा कट केलेला असतो विद्यार्थ्यांना, त्या कटिंगमुळे असे कोन तिथे बनत राहतात आणि त्याच्यामुळे तिथे पूर्ण अंतर्गत परावर्तन होतं आणि हिऱ्याचे चकाकणं काय होते, वाढून जातं. ओके, तुम्ही मृगजळ पण पाहिला असेल. पाहिला म्हणजे जनरली आपण ते रेगिस्तानमध्ये किंवा त्याला आपण म्हणतो वाळवंटामध्ये है ना, डेझर्टमध्ये आपल्याला दिसून पडतं. त्याला ओएसिस म्हणतो. ओके, ओएसिस काय असते
की वाळवंटामध्ये दूर असं आपल्याला वाटते की कुठेतरी पाणी दिसत आहे आणि माणूस तिथे जाऊन पोहोचतो तर तिथे त्याला पाणी सापडत नाही. म्हणजे त्याला दुरून भास होतो की तिथे काहीतरी पाण्याची व्यवस्था आहे, तलाव आहे, नदी आहे. तिथे जाऊन बघतो तर त्याला त्याचं काही दिसत नाही. हे उन्हाळ्याच्या दिवसात आपण रस्त्यावरही बघतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्यात जर खूप जास्ती टेम्परेचर असेल त्या दिवशीचं तर रस्त्यावरून असे वाफं निघताना दिसतात आणि त्या वाफेकडे आपण बघितलं तर दूरवर कुठेतरी रस्त्यावर पाणी सांडलं आहे असा आपल्याला आभास होतो. तिथपर्यंत गेल्यानंतर आपल्याला दिसतं की तिथे असं पाणी वगैरे काही नाही. त्याच्या मागचंही कारण हेच आहे की तिथे सुद्धा पूर्ण अंतर्गत परावर्तन घडून येतं. म्हणून आपल्याला चमकणं थोडं जास्ती दिसून येतं. तर हे पूर्ण अंतर्गत परावर्तनाचं काय आहे उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनो, हाच पूर्ण अंतर्गत परावर्तन आपल्याला इथे सुद्धा कामी पडतो. जेव्हा इंद्रधनुष्य दिसतो, इंद्रधनुष्यावरही प्रश्न आलेले आहेत. तर इंद्रधनुष्य मी उद्या शिकवणार आहे तुम्हाला. पण हे प्रॉपर्टीज विसरायची नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जरी या नावामध्ये परावर्तन आहे पण हे घडून कशामुळे आलं? अपवर्तनामुळे, है ना. अपवर्तन होत होतं ना, पहिले माध्यम चेंज होत होतं. पण आपण कोणाला इतकं ॲडजस्ट केलं की आता येणारा प्रकाश किरण सरळ कुठे चालला? तो सरळ तो चालला त्याच माध्यमात, घनमाध्यमात, जिथून तो आलेला होता. तर हे आहेत उदाहरणं कशाचे? पूर्ण अंतर्गत परावर्तनाचे. हा विद्यार्थ्यांनो, ज्या वस्तूमध्ये टोटल इंटरनल रिफ्लॅक्शन ती जास्त चमकते. बिलकुल बिलकुल टोटल इंटरनल रिफ्लॅक्शन कुठेही होत नाही. ओके, कुठेही होत नाही बरं. त्याला ते विशिष्ट असे अँगल्स पाहिजे. अँगल्स पाहिजे म्हणजे कसं? जेव्हा ह्या दुसऱ्या पोझिशनवर होता आपाती किरण तेव्हा नाही झालं होतं. त्या आपाती किरणाला एका विशिष्ट कोन, क्रांतिक कोनाच्या पुढे स्वतःला जायला पाहिजे, घेऊन जातो जेव्हा आपाती कोन, त्यावेळेसच पूर्ण अंतर्गत परावर्तन, टोटल इंटरनल रिफ्लॅक्शन दिसून पडतं. आणि दिसून पडलं तर चमकणं जास्त होतं. त्यामुळेच हिरा जास्ती चकाकतो. हां, येस मिराज. ओशिन, यू हॅव सेड करेक्ट वर्ड, मिराज. येस, ओएसिस नाही आहे, तो वर्ड मिराजच आहे. मी विसरलो होतो, तो वर्ड मिराज आहे. मिराज म्हणजे वाळवंटामध्ये दूर कुठेतरी पाणी असल्याचा भास होतो पण तिथे पाणी नसतं. ॲक्च्युली ते ओव्हर चमकण्यामुळे आपल्याला पाण्याचा भास होतो. ओके, दॅट इज कॉल्ड एज मिराज. नाउ स्टुडंट्स, प्लीज आस्क युअर क्वेश्चन्स. If you have any question, please ask. Yes, students, no question? Okay. ठीक आहे, काही हरकत नाही. क्वेश्चन नसेल पण क्वेश्चन, हा टॉपिक कुठल्या तरी स्टँडर्ड पुस्तकामधनं, रेफरन्स बुकमधनं वाचायचा. ओके, आणि तुम्हाला मी पुस्तकांबद्दल सांगितलं नाही कधीच. तुम्ही जर NCERTचा वाचत असाल तर खूप छान आहे. पण जर NCERTमध्ये ॲक्च्युली हिंदी किंवा इंग्लिशमध्ये पुस्तकं असतात, मराठीत नसतात. पण आता जो नवीन सिलेबस आला आहे स्टेट बोर्डचा जो नवीन सिलेबस आहे त्याच्यात 8वी, 9वी, 10वीच्या पुस्तकं तुम्ही वाचल्या तर त्याही पुस्तकं उत्तम आहेत. त्याच्यातही भरपूरशी माहिती चांगली तुम्हाला सापडेल. तर स्टेट बोर्डच्या पुस्तकात टेक्स्टबुक वाचायच्या आणि परत एखादी रेफरन्स बुक जे आयोगाच्या परीक्षा पाठांनुसार बनवलेली आहे तिलाही घेऊन वाचन करू शकता. पण रेफरन्स बुक डिटेल स्टडी झाल्यानंतरच वाचावी असं मला वाटते. तर टेक्स्टबुक्स स्कूलच्या आणि रेफरन्स बुक आणि परत क्लासमध्येच क्लिअर केलेले कन्सेप्ट असं जर कॉम्बिनेशन तुम्ही बनवलं तर सायन्सचे मार्क तुमचे कधीही कमी होणार नाही विद्यार्थी. ओके. इंद्रधनुष्य सांगणार आहे. इंद्रधनुष्यासाठी आणखी एक गुणधर्म असतो, है ना, विकिरण नाही, अपस्करण. एक अपस्करण हा गुणधर्म पाहायचा आहे, तो उद्या पाहूया. आणि मग अपस्करण, अपवर्तन आणि पूर्ण अंतर्गत परावर्तन या 3 गोष्टींच्या कॉम्बिनेशनमुळे तो इंद्रधनुष्य बनतो. तर एक उद्या आपलं इंद्रधनुष्य नक्की होईल. येस. तर सगळ्यांना थँक्यू माझ्याकडनं पण.
थँक्यू व्हेरी मच, तुम्ही शांतपणे ऐकून घेतला लेक्चर. ओके, अँड आय होप की हा लेक्चर तुम्हाला फार कामी पडेल, कारण हा टॉपिक थोडासा काहीसा डेंजरस टॉपिक आहे लाईक. ओके, सो थँक्यू व्हेरी मच स्टुडंट्स, ऑल ऑफ यू. थँक्यू, सी यू टुमॉरो. बाय बाय, एन्जॉय युअर स्टडीज. थँक्स लॉट, बाय.